मी ऍक्शन फिगर मागवले. ॲक्शन फिगर? हो. वाव, कोणता ॲक्शन फिगर आहे रे? डमी 13 किंवा T13 बोल. डमी 13, T13 म्हणजे काय? हे टायटन 13. टायटन 13. हो. ओके, बघूया काहीतरी नवीन ऐकतंय. आपण अनबॉक्सिंग करूया ना मग. थांब थांब थांब, मला शूट करू दे. ओके. हो. हे बघा बॉक्स नाही आले नॉर्मल प्लास्टिकचे. ओके, प्लॅस्टिकचा बॉक्सच दिलाय का त्याने? आतमध्ये बबल रॅप पण दिसतंय. मोबाईल रॅप मध्ये आहे हे. काय म्हणतात त्याला? ह्याच्यात प्लास्टिकचे रनर्स बोलतात. हे 3D प्रिंटेड आहेत आधीपासून. 3D प्रिंटेड हा. प्लास्टिकचे रनर्स आहेत का? हो, आणि असं असणार रनर्स म्हणजे कसं असतं बघूया. ओके. हे ओके, आपल्याला हे सगळे सेपरेट करायचे? हे असेंबल करायचे तोडून. असेंबल म्हणजे सेपरेट हा. करायचे तोडून त्यांना आणि असेंबल करायचे. हो हो, असं ऍक्शन फिगर असणार आपल्या डमी 13. डमी 13. शो हे काय लिहिलंय त्यावर बघूया. इन्स्ट्रक्शन शीट आहे. त्यावर काय लिहिलंय? क्विक 3D डमी 13 ॲक्शन फिगर. थांब ना, इथे मला फोकस करू दे. थांब. डमी 13 ॲक्शन फिगर. ओके, क्विक 3D. आणि हे पूर्ण त्यांचं असेंब्ली चार्ट आहे का? हो. इन्स्ट्रक्शन चार्ट आहे. ओके. ओके, 26 स्टेप्स दिसतात मला. हो. हे असे 2 पार्ट्स आहेत. हे सगळे ब्लॅक वाले पार्ट्स सगळे जॉईंट्स असणार आहेत आणि वरचं आर्मर आहे रेड कलर मध्ये. आर्मर? हो. तर रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये हा ॲक्शन फिगर आहे. हो. खूप सारे पार्ट्स आहेत रे. मला त्याचे हात दिसला, मला त्याचे फिंगर दिसत आहेत. पण इझिली सेपरेट होतात की नाही? हो. की त्यांना मेहनत करावी लागते? इझिली होतात. इझिली होतात ना सेपरेट? हो. मग ठीक आहे. कूल यार. सर मजा येईल ना बघायला असेंबल केल्यावर? हो. ठीक आहे, तर आपण आता एक एक पार्ट्स आहे ना त्याचे सेपरेट करून घेऊया, कट करून घेऊया. हे सगळे पार्ट्स मध्ये काढून ठेवतो. हातानेच काढतोयस? हो, इझी होते हाताने. माझा फोकस. हां, तर अयान आहे ना या सिक्वेन्स वाईजच तो पार्ट शोधून शोधून सेपरेट करतोय, म्हणजे काही असं कन्फ्युजन नाही होणार पुढे, मिक्स नाही होणार पार्ट्स. ओके, वरती त्यांनी पूर्ण सिक्वेन्स दिलेली आहे ही सगळी आणि स्टेप्स दिलेले आहेत कुठला पार्ट पहिला जॉईन करायचा आहे. तर तसं तो सेपरेट करतोय त्या पद्धतीने. काढून दाखव एक. काढला? इझिली निघतात हे तर. तो कसा टक इन केला का आतमध्ये? बघू. ओके, नीट असं अजून फिर रोटेट कर. ओके, ठीक आहे. किती वेळ लागेल हे सगळं करायला?
30 मिनिट्स अप्रॉक्स. 30 मिनिट्स. कुठला पार्ट करतोय आपण? आता मी नंबर 2 करते. नंबर 2. हो. दाखव बोटाने कुठे. नंबर 2. ठीक आहे. आयनला हेल्प करतोय मी. एक पार्ट टकीन होत नव्हता, त्याला जरा हेल्प करतो मी. हा बघ झाला. जवळून दाखव. जवळ हा काय व्यवस्थित झाला. दिसला हा पार्ट बाहेर आलाय. हा म्हणजे तो प्रॉपर फिट झाला. ठीक आहे. इथून पण तो आता हलत नाही. किती वेळ लागेल? अर्धा तास खूप जास्त आहे. पहिल्यांदा करतोय मी, जास्त वेळ लागू शकतो. पहिल्यांदा करतोय. हो. ॲक्शन फिगर. तर आपल्याला ॲक्शन फिगर बघायला मिळणार आहे. कोणती ॲक्शन करणार आहे. आणि ह्याचे बॉडी पार्ट्स मूव्ह होणार आहेत का? मुव्हेबल असणार आहे का? हां. मग चांगलं आहे. नाही तर कसे ॲक्शन फिगर कधी कधी फिक्स असतात ना, त्यांचे हातपाय हलत नाहीत. हो. हां तसं नाही पाहिजे. आपल्याला ॲक्शन सेट करता आली पाहिजे त्यांच्या. कळलं त्या फिगरची. तर परफेक्ट ॲक्शन फिगर आपण बोलू शकतो. काय हेड आहे का? हा पूर्ण टॉर्चो आहे. टॉर्सो आपला झाला आहे कम्प्लीट. हाफ फेस हेड आहे बघा. दिसलं? एवढंच लावायला वाट लागली आहे. बापरे. पण सही है, इंटरेस्टिंग है रे. मज़ा तो आ रहा है बट बच्चों के खेलने की चीज़ नहीं है. बोटांग को सूज आ गई मेरे. बोटांग को, मेरे भी और अयान के भी. वो कुछ तो पार्ट थे ना, वो बहुत कठिन थे पुश करने के लिए. दुख रहे. ऐसा हिंदी बोलायला मजा है. अयान के बोटांग को भी सूज आई है क्या? दिखा दो भाई. ये एंकल बना रहा है. ये 2 उंगलियां और ये अंगूठे की वाट लगी है. देखो सालपट निकला है मेरा. सालपट, मेरे अंगूठे का सालपट निकला है. रुको जूम करके दिखाता हूँ. 50 mm में दिखा दो. 50 mm में. ये देखो मेरे अंगूठे का सालपट निकला है. ये 2 बोटों को और ये कुठे गेला. ये 2 बोटों को सूज आ गई है. इतना कठिन पार्ट है वो पुश करने के लिए. टक इन करने के लिए लग जाती है वाट. आमच्या बोटांको सूज आलेली बोलो ना, ते हे 2 पार्ट होते पायाचे. हां अँगल ट्राय करू. ओके ठीक आहे. 1 मिनटं. सालपाट काढायचं आहे परत. ठीक आहे. बघा हा जो ब्लॅक पार्ट आहे तो या रेड पार्टमध्ये टक इन करताना काय प्रेशर लागतो रे बाबा. जाम ताकद लागते. तेव्हा जाऊन तो गेला आतमध्ये पूर्ण. ठीक आहे. बघा आता असं फ्लेक्सिबल दिसलं तुम्हाला. असं फ्लेक्सिबिलिटी आहे बघा अशी. दबाब पाहिलं का किती फ्लेक्सिबल पार्ट आहे बघा. मस्त ना. म्हणजे ते जॉईंट आहे ना, आपण ॲक्च्युअली मूव्ह करू शकतो. त्याला 2 पाय रेडी झालेत. ते वाकडे तिकडे पाय आपण असे ठेवूया. खेकडा बनवूया. खेकडा याला याला आपण नंतर जॉईन करूया. कुठला टॉप बघूया. काय जॉईन करू मी? अरे ये तो हमारे बाई हात का चीज आहे. बाई हात का क्या आहे? मल आहे. हां करतो मी. थांब. अरे कसला खतरनाक पार्ट है रे हा. कुठे गेला कॅमेरा? वाट लागली है लावता. याने तो अंगठे को सूजा है मेरा. देखो इसने अंगठा सूजा है. ये लो तुम्हारा पार्ट नहीं चाहिए मेरे को. वाट लावली आहे. हे आतमध्ये प्रेस करतो काय दमछाक लागली आहे. पण ठीक आहे. आता आमचा ॲक्शन फिगर तयार होतोय. असेंबल्ड होतोय मस्त. बिना टोर्स आहे ना ॲक्च्युली ना. हा पार्ट आहे ना हा वाला, तो इन्सर्टच होत नाही. कधीपासून ट्राय करतोय. हा त्याचा टो आहे. बघूया त्याला कसा तरी ना घुसाना पडेगा अँकल के अंदर. हा बघा आमचा ॲक्शन फिगर फॉर्म झाला आहे ऑलमोस्ट. थोडासाच बाकी आहे. त्याचे हात लावायचे बाकी आहेत. जो आपण इथे हा पार्ट तयार केला तो त्याचा शोल्डरचा पार्ट असेल. शोल्डर नाही मग काय? हे वाला काय हे वाला काय असतं? म्हणजे ते वाला काय ते वाला शोल्डरच आहे ना. जॉईंट शोल्डर नाही, असं आर्म आहे त्याचा. आर्म. हां बायसेप. हां बायसेप आहे. ओके
टेन टेडिन टेडेन टेडेन टेडन टेडे ऍक्शन फिगर बघू बिना टोस्टचा टोस्टचा ॲक्शन फिगर हां ठीक आहे ना. उभा तरी राहतोय बिना टोस्ट फिगर. आवाज आला की तुटलं. तोचा पार्ट त्रास देतो यार. झूम करून दाखव. परफेक्ट गेला आतमध्ये. हे जवळ आहे ह्याला दाखव प्रॉपर. आत्ताचा पार्ट गेलाय टकिन झालाय. थांब तुम्हाला ना 50 mm दाखवतो. थोडं मागे जा थोडं अजून. हा बघा आत्ताचा टकिन झाला हा पार्ट. हा डेंजर होता. ठीक आहे चला नेक्स्ट पार्ट. शेवटी आम्हाला ही पकड कामाला आली. ये पकड़ ने बहुत बड़ा काम किया है हमारा. काही पार्ट्स टकिन होत नव्हते तर ते आम्ही या पकडने केलेले आहेत. हा बघा याचे 2 पाय आणि अपर बॉडी. आम्ही त्याला हात पण लावलेले आहेत बघा. ओके त्याचे फिंगर्सचे डिटेल्स बघा. थोड्या पॉलिशची गरज आहे पण मस्त आहेत. डिटेल्स चांगले आहेत. आता फायनली दोन्ही पार्ट एकत्र आणायचे आहेत. दोन्ही पार्ट यान इज असेंबलिंग नाव. झाला केलं का हा पूर्ण झाला. तो पण लावले ना आपण मस्त. तो लावायला जी मजा आली आहे. हा 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 ओके सुपर दिसतो यार. इसको तो 50 mm में दिखाना चाहिए. रुक हो अर्धा तास पूर्ण लागला याला. क्या बात है यार. त्यात आहे 8 वाजता. त्याचे जॉईंट्स कसे हलतात दाखव जरा. ओके हां काहीतरी पोज आहे याला. सुपर. ना स्ट्रेचिंग पूर्ण दिसू दे. क्या बात. एवढा स्ट्रेच होतो हा. सही आहे रे. आयन त्याला ॲक्शन देतोय. वा हो हा राहील का उभा असा. एक कर ना बॅलन्स कर ना मस्त वाटेल. हा एवढूसा चिंटू मिंटूचा दिसणारा ॲक्शन फिगरसाठी आम्ही एवढी मेहनत केली आहे आणि त्याचा कुठल्या ॲक्शनमध्ये उभा ठेवला आहे बघा. त्याला किक खतरनाक किक मारतोय. येस. तर अशा प्रकारे आपला हा ॲक्शन फिगर तयार झाला आहे. गुड वर्क अयान अँड मी टू.